नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुमार भारती इयत्ता 9वी वर्गाच्या या विषयाचा अभ्यास करत असताना मानवी जीवन आणि मानवी जीवनामध्ये आलेली नाती या संदर्भाने विचार करत असताना आज आपण नात्याची खट्ट वीण या धड्याचा आपण अभ्यास करणार आहोत। मानवी जीवन आणि त्याच्यासोबत त्याच्या जन्मासोबत आलेली नाती ही अशी एक काही खट्ट वीण बनून जाते की मनुष्य त्या विणेतून सहसा बाहेर पडू शकत नाही। अगदी आपण सुगरणच्या खोप्यात जर विचार केला तर ती सुगरण, तो छोटासा पक्षी आपलं घरट बनवत असताना त्यातील धागे एकमेकांमध्ये अशी गुंफते की त्यातला एक धागा जर आम्ही काढतो म्हटलं तर तो निघत नाही। मानवी जीवनाचा आणि या नात्याचा असाच एक संबंध दिसून येतो। मीरा शिंदे यांनी लिहिलेल्या या पाठाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। विविध नियतकालिकामधून आणि मासिकामधून कथा आणि कवितांचं लेखन मीरा शिंदे यांनी केलेलं आहे। प्रत्येक मनुष्य प्रत्येकाशी याना त्या नात्याशी गुंफलेला असतोच। हा नात्यांचा प्रवास माणसाच्या जन्मापासून सुरू होतो आणि तो माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतो। या पाठामध्ये नात्याचं वर्णन करत असताना परिणामकारकरित्या ते स्पष्ट केलेलं आहे। प्रस्तुत पाठ आवाम 2010च्या मासिकातून घेतलेला आहे। जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो। ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात। आपल्या सर्वाभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्याची वीण प्रत्येकाभोवती गुंफत जाते। मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्याबरोबर एक नाळ आपल्या सोबत घेऊन येतो। ती नाळ जन्माबरोबर कापल्या जाते। आईचा आणि जन्मलेल्या बाळाचा हा जो संबंध निर्माण करणारी, एकमेकाला जोडून ठेवणारी नाळ ही जन्मानंतर कापल्या जाते, दोघांना विभक्त केल्या जाते। पण त्याचबरोबर त्या क्षणी एक नवीन नाळ या ठिकाणी जन्माला येते, तिची सुरुवात होते आणि ती नाळ म्हणजे नातं। मग एखादं बाळ ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला वेगवेगळी नाते, वेगवेगळ्या नात्यांची नामक मणी त्याला जोडल्या जातात आणि अशा या प्रत्येक मण्याची एक प्रकारे लांब लचक अशी माळ बनल्या जाते आणि ती सुंदर वीण गुंफत जातात। आपल्या भोवती, आपल्या सर्वाभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्याची वीण प्रत्येकाभोवती गुंतली जाते। नात्याला एक एक नाव देत ही अधिक जवळीक साधते। एक एक नातं जन्माबरोबर ज्या वेळेला आपल्याशी जोडल्या जातं, आपल्याशी गुंफल्या जातं, त्याची एक जी माळ तयार होते, त्या प्रत्येक मण्याला एक नाव दिल्या जातं, एक नाव त्यासोबत चिटकल्या जातं। अगदी स्वकीय होऊन जाते तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते। नाती ही जन्माबरोबर आलेली असो वा सहवासातून
किंवा वातावरण निर्माण झाली असू दे, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच. नातं मानवी नात्यांचा विचार करत असताना, माणसाला जन्माबरोबर चिटकलेल्या नात्यांचा विचार करत असताना त्यातही आपल्याला काही भेद दिसून येतो. काही नाती ही स्वकीय असतात, काही परकीय असतात, असा भेदाभेद या ठिकाणी दिसून येतो. काही नाती जन्माबरोबर आपल्यासोबत जोडली जातात. जसा जसं मनुष्य मोठा होईल, त्याचा सहवास वाढेल, समाजाशी त्याचं देवाणघेवाण होईल, समाजाशी चर्चा होईल, समाजाशी सहवास वाढेल, तेव्हा त्या सहवासातून, त्याच्यासोबतच्या असलेल्या वातावरणातून एक नवीन नाती निर्माण होतात आणि तीही नाती याच नात्याच्या सुंदर अशा माळेमध्ये ती नात्यांची एक एक मणी ओवले जातात. खरं तर माणूस जन्माला येतो तो मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचं तरी नातू म्हणूनच. नात्याच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवीन नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो, उदाहरण खातर आपण पाहूया की एखादं बाळ जन्माला आलं की लगेच तो मुलगा का मुलगी असं विचारलं जातं. आणि जर सांगितलं की मुलगा, का लगेच मला मुलगा झाला, मला नातू झाला, मला भाचा झाला, मला पुतण्या झाला, मला भाऊ झाला. ही नाती लगेच त्याच्याशी जोडली जातात. ती जर मुलगी असेल, मला बहीण झाली, मला मुलगी झाली, मला नात झाली, मला पुतणी झाली, मला भाची झाली, अशी नवी नाती त्या ठिकाणी जोडल्या जातात. मग हे जन्माला आलेलं बाळ कुणाची तरी बहीण बनतो, कुणाची भाची बनते, कुणाची नात बनते. आणि संबंध जीवनाच्या प्रवासात अनेक भेटणारी माणसं, भेटणारी मित्रमंडळी, भेटणारी समाजातील विविध स्तरातील व्यक्ती, त्यांचे असे एक नवीन नातं या ठिकाणी सुरू होतं. आणि नातं नावाची जी समृद्ध वीण आहे, विणल्या जाणारी जी माळ आहे ना, ती अतिशय सुंदर होते, समृद्ध होते, म्हणजे परिपूर्ण होते. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारदारही असते. नातं, आम्ही नात्याचा जर विचार करू लागलो, नातं ही हळूवार जपणारे जाणारं नातं आहे. ते रेशमाच्या धाग्यासारखं असतं, अतिशय कोमल, नाजूक, भक्कम, मुलायम असतं. पण त्याचबरोबर हे नातं धारदार सुद्धा असतं. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्याचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्याच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीचं हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. तरी जीवन जगत असताना जी नवीन नवीन नाती निर्माण होतात, त्याची एक बहुरंगी वीण आपल्या आयुष्यात तयार होते. कधी कधी नात्यांच्या आठवणीने सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येतं, करुणा निर्माण होते, आनंद निर्माण होतो, विरह निर्माण होतो. कधी सुखाची आसव येतात, तर कधी दुःखाची आसव येतात. तर कधीही नाती हृदयात जपली जातात, ती कायमची, तिथून तो कोणीही काढू शकत नाही. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. आई हा जरी आपण विषय पाहिला, तर प्रत्येक आई मुलाला जन्म दिल्यानंतर तिचं त्याच्याशी नातं संपतं असं नाही. तर प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवण्याचा प्रयत्न करते. असे घडवताना कधी कुंचल्याचा हळवा रंग रेखत, कधी छेन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालू असते.
आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमचे एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उपदार शाल असते तर कधी कधी कणखरती ढाल असते. बालपणीच्या अंगाला लागलेली ती एक सुंदर चाल असते. ज्यावेळा आई आपल्या बाळाला जन्माला घालते मग त्या बाळाला घडवण्यामध्ये कधी ती सुंदर अशी हळुवारपणे नवीन नवीन चांगले चांगले संस्कार त्याच्यामध्ये पेरत असते. चांगले चांगले विचार त्या मुलामध्ये ती रुजवण्याचा प्रयत्न करते. कधी समजून, कधी हळुवारपणे, कधी नाजूकपणे, तर कधी दगड फोडणाऱ्या छन्नीचं काम सुद्धा ती आई करते. एखादा विचार आपल्या मुलामध्ये रुजवत असताना ती कधी प्रसंगी कठोर बनते आणि आपण घडत जातो. कायमचं ते गूढ बनत जातो की मी हे घडलं कसं. कधी ती आपल्यासाठी उपदार शाल होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण शालीचा वापर करतो. तसा आपल्यावर ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला ते संकटाला तोंड देण्याची, बचाव करण्याची हिंमत शाल बनून ती आई आपल्याला देत असते. तर कधी ती कणखर ढाल बनते. माझ्या मुलावर जर एखादा वाईट प्रसंग आला तर त्या प्रसंगाला मुलाच्या अगोदर त्याची ढाल बनून ती सामोरं जाते. त्याच्यावर येणारे संकट हे स्वतःवर घेते. तर बालपणीच्या अंगाईला लागलेली एक ती सुंदर चाल असते. आईने जन्म दिल्यावरती या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. आईपासून आपण जेव्हा जन्माला येतो, आईच्या उदरातून जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपली एक या जगाला ओळख तयार होते. जग नावाचा भवसागर आहे, हा समुद्र आहे. आणि माणूस पण जपण्याची, या भवसागरामध्ये माणूस पण जपण्यासाठी प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते. तारेवरची कसरत करणे अतिशय कठीण काम करणे. आपण ते डोंबऱ्याचा खेळ बघतो. ही छोटीशी तार असते आणि त्या तारेवर आपला पूर्ण अंगाचा, आपल्या शरीराचा समतोल साधत ते लहान बाळ या टोकापासून तारेच्या त्या टोकापर्यंत जातं. ते कुठेही पडत नाही. मानवी जीवन तसंच माणूस पण आम्हाला जगायचा असेल तेवढी तारेवरची कसरत आम्हाला करावी लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खरतड व्हावी म्हणून बाप नावाचा वल्ला हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. आईच्या नंतर आपल्या जीवनात येतो तो बाप. जग हे भवसागराची उपमा दिलेली आहे आणि आपला मुलगा या भवसागरातून प्रवास करणार आहे. त्या भवसागरातून प्रवास करत असताना माझ्या मुलाला कष्ट होऊ नये, त्याचे कष्ट काही प्रमाणात कमी व्हावे म्हणून होडीला वेग देणारी, धक्का देणारी ती वल्लभ, तो बाप बनतो. आणि आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलाला भवसागर पार करण्यासाठी, त्याला जीवनात यशस्वी करण्यासाठी तो त्याला मदत करत जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये सुसंवाद असला पाहिजे आणि हा सुसंवादच मुलाच्या भावी आयुष्यामध्ये त्याला भवसागर पार करण्याकरता मदत करत असतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापुढे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना सह्य होते. ज्या मुलाचं जीवन चांगलं व्हावं, ज्या मुलांच्या जीवनाचं भवसागरातून पार असतात त्यांना जीवन सुसह्य व्हावं, तो यशस्वी व्हावा, ह्यासाठी आईबाप अहोरात्र प्रयत्न करत असतात. आणि हे मूल
बघता बघता मोठं होतं. स्वतःच्या बळावर पंख फडफडायला लागतं. बघा ना, ते चिमणीचं छोटं घरट्यातलं पिल्लू ज्यावेळा ते छोटं असतं, घरट्यामध्ये असते, चिवचिव करतं, त्यावेळा चिमणी आणि तो चिमणा परिसरामध्ये फिरून एक एक दाणा आणून त्याला भरवत असतो. त्याच्या चोचीमध्ये एक एक दाणा अन्न त्याच्या घालत असतो आणि त्याला जीवन देत असतो. तसंच हे आईबाप आपल्या मुलाचं जीवन मोठं व्हावं, आपल्या मुलाचं जीवन चांगलं व्हावं म्हणून त्याला हातभार करतात, त्याच्यासाठी कष्ट करत असतात आणि पाहता पाहता मूल मोठं होतं. ते खोप्यात उडणारं पक्षी जसं त्याच्या पंखामध्ये बळ आलं की पंख फडफडायला लागतं आणि उडून जातं आईबापाला सोडून. तसंच ही मुलं ज्यावेळा मोठी होतात, शिकतात, मोठी होतात आणि स्वतःच्या प्रगतीसाठी साता समुद्रापलीकडे ते जातात, त्यावेळेला मात्र ज्या नात्याची गुंफण गुंफलेली असते, जी नाती घट्ट झालेली असतात, त्याच नात्यामध्ये आता पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांच्या वेदना असह्य होतात. जवळ असलेलं नातं आता दूर जाणार असतं, त्याचा विरह होणार असतो आणि तो विरह, त्या वेदना त्या असह्य होतात. असह्य होणे सहन न करता येण्यासारखे होणे. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलाचं दुःख मुलाला कळणार कसं आणि कधी? आपला मुलगा जातो हे त्याचं दुःख होतं, पण आई वडील आपल्या चेहऱ्यावर आनंदाचा मुखवटा परिधान करतात. पोटामध्ये असलेलं दुःख ते कधी आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत, परंतु मुलांना हे दुःख कळणार कधी? आई आणि वडिलांच्या चेहऱ्यातलं दुःख त्यांना शोधता कधी येणार? त्याचा त्यांना शोध कधी घेता येणार? त्याचा त्यांना अर्थ कधी लावता येणार? ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न करणारी असते मुलासाठी. या विश्वात्मक जगात आपण पोरके होत जातो. हे दुःख आई वडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलाच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं, ती मुलं स्वतःचा व्यवसायासाठी, नोकरीच्या निमित्ताने असो, स्वतःच्या प्रगतीसाठी असो, आई वडिलांना सोडून जातात. या विश्वात ते रममान होतात. आता आपण पोरके होणार ही जाणीव आई वडिलांना जाणत होते, परंतु ती कधीच आई वडील दिसू देत नाही. ते दुःख आपल्या उरामध्ये बाळगून ठेवतात आणि अशा दुःखाच्या प्रसंगातही सुद्धा आई वडिलाला सोडून जाणाऱ्या मुलासाठी आशीर्वादाचा हात ते उंच करतात. याशिवाय ते दुसरं काहीच करू शकत नाहीत. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. मुलावर दुःख आलं की आईच्या डोळ्यामध्ये आसू उभी राहतात, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावर ओघळणारे देखील अश्रूच असतात. आपल्या पाल्यावर, आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर ज्यावेळेला दुःख येतं त्यावेळेला आईच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू उभे राहतात. परंतु बाप मात्र, कारण बाप हे अश्रू ढाळू शकत नाही, कारण जबाबदारीचा मुखवटा त्याने परिधान केलेला असतो. जबाबदारीचा मुखवटा तो दूर करू शकत नाही आणि ज्यावेळेला जबाबदारीचा मुखवटा दूर केला जातो ना, त्यावेळेला त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रूच असतात, परंतु ते न दिसणारे असतात. हे अश्रू त्याने आपल्या जबाबदारीच्या पाठीमागे दवडलेले असतात किंवा त्याच्या गळ्यातल्या उपरण्याने त्याने पुसलेले असतात. एवढे मात्र खरे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडील घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तर नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. हे नातं एका बाजूकडून वृद्धिंगत होणारं नाही.
कुठलंही नातं घट्ट व्हावं असं वाटत असेल, कुठल्याही नात्यामध्ये कुठलाही फरक पडता कामा नये, उणीव पडता कामा नये, त्यामध्ये एक प्रकारची फूट पडता कामा नये असं वाटत असेल, तर त्या नात्याची सुरुवात ही दोन्हीकडून व्हावी, तरच ती नाती घडतात, जुळून येतात, घट्ट होतात. नाही तर ही नाती निखळून पडतात, निघून जातात. आईवडिलांच्या नात्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये दुसरं एक महत्वाचं नातं ते म्हणजे मैत्री. मैत्री एक असं नातं आहे, अतिशय तरल असं नातं जपताना दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं अशा अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्री इतिहासामध्ये अनेक मैत्रीचे दाखले आपल्याला दिल्या जातात. श्रीकृष्ण सुदाम्याची मैत्री, दुर्योधन कर्णाची मैत्री, छत्रपती संभाजी आणि कवी कलेशाची मैत्री. हे अशी तरल असणारं नातं आहे, अगदी सूक्ष्म नातं आहे. मैत्री कशाला म्हणायची? दोघांनाही ज्या वेळेला एकच स्वप्न पडतं ती खरी मैत्री. आणि मैत्रीचं नातं हे तेव्हाच होतं, अनादीपासून अनंतापर्यंत ते टिकतं, एक सृजनाचं नातं असतं. हे निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते, म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. तरल नातं, अतिशय न दिसणारं नातं. मित्र जरी समोर दिसला तर त्याच्यामध्ये असलेली दोघांची मैत्री ही कधी दिसत नाही. जगण्यासाठी अशा अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ते एका हितचिंतकाची. मनुष्य जीवन जगत असताना केवळ अन्न, वस्त्र, निवारा, पैसा, घरदार, जमीन जुमला, गाडी बंगला ह्याच गोष्टी असून चालत नाहीत. तर जीवन, मानवी जीवन सुसह्य आनंद व्हावाच असेल तर त्यासाठी त्याला अनेक नात्यांची गरज आहे. ती गरज असते एका हितचिंतकाची, एका मार्गदर्शकाची, एका गुरुची. भारतीय परंपरेतून गुरुकुल शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातं. आमची भारतीय संस्कृती गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. ज्या गुरुकडून ज्या शिष्याने शिक्षण घेतलं ते शिक्षण संपल्यानंतर हा शिष्य आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून देत असतो आणि त्याच्या बदल्यात गुरु त्याला काही कानमंत्र देत असतो. जगण्याची काही मार्गदर्शक सूचना गुरु त्याला सांगत असतात की ज्या मार्गदर्शक सूचना मानवी जीवनाच्या कठीण प्रसंगाच्या वेळी त्या प्रसंगावर मात करण्यासाठी त्या उपयोगी पडतात. त्याच्यावर मात कशी करावी हे शिकून जातात. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैर्याच्या मर्यादा ओलांडतो. आपल्या बाजूला असलेल्या शेजाऱ्याशी आपलं एक नातं असावं, ते पवित्र नातं असावं. ही भावना मानवी जीवनामध्ये निर्माण व्हावी. कारण शेजार धर्म ही एक असं सुंदर नातं आहे. आणि अशा शेजाऱ्याशी ज्यावेळेला माझा स्नेहाचा प्रेमाचा धागा जोडला जातो, प्रेमाचं नातं तयार होतं, त्यावेळेला प्रेमाच्या मर्यादा ते ओलांडून जातं. पण याच शेजाऱ्याशी जर एकदा वैर निर्माण झालं, शत्रुत्व निर्माण झालं तर वैर्याच्या मर्यादा तो ओलांडतो.
कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणी अशी काही नाती असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. आजी. अनेक नात्यामध्ये जेव्हा मी अनेक नात्यांचा विचार करतो ना, अनेक नाती आमच्या भोवती रेंगाळतात, आम्हाला चिकटलेली असतात. काही नाती विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. आणि असं न विसरता येणारं नातं म्हणजे आपल्या घरातली आजी. काळाच्या ओघात, धावपळीच्या जगात, विभक्त कुटुंब पद्धतीच्या या पद्धतीने आजी नावाचं नातं मात्र आता फार दूर होत जातं. आजीचं प्रेम कसं असतं हे अनेक मुलांना आता भेटायला तयार नाहीत. ती आसुसलेली आहे. ते प्रेम मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, परंतु मिळत नाही. आजी झोपताना दररोज एक नवीन गोष्ट सांगणारी आजी. आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआपच वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुःखी करून जाते. झोपताना मायेचा हात पाठवून फिरून दररोज एक नवीन गोष्ट सांगणारी आजी आताच्या काळात शोधायची असेल तर त्या आजीला शोधण्यासाठी वृद्धाश्रमाकडे जावं लागतं. कारण आजच्या आज्या ह्या घरात जेवढ्या आहेत हे म्हणा त्यापेक्षा जास्त ह्या वृद्धाश्रमात आहेत. आणि ज्या वेळेला आजीचं नातं शोधायला वृद्धाश्रमात जावं लागतं ना, त्यावेळेला मन दुःखानं भरून येतं. जन्मापासून सुरू झालेला नात्याचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. हा जीवनाचा जन्म, माणसाच्या जीवनाच्या जन्मापासून सुरुवात झालेला जीवनाचा प्रवास तारुण्याकडे वळतो. आणि तारुण्याची वाटचाल करत करत एक दिवस तो वार्धक्याकडे वळत जातो. आणि जेव्हा आम्ही वार्धक्याकडे वळतो त्यावेळेला मला पाठीमागे वळून पाहावंच लागतं. किंबहुना ते अपरिहार्यच असतं, गरजेचं असतं. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतं. आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. ज्यावेळा मानव तारुण्य ओलांडून वार्धक्याकडे वळतो त्यावेळेला त्याला मागे पाळून पाहावंच लागतं. आणि ज्यावेळेला तो मागे वळून पाहतो ना, त्यावेळेला पूर्वीचे धारण केलेले मानाचे, अपमानाचे, प्रतिष्ठेचे, अहंपणाचे, अहंगंडाचे, मीपणाचे हे सगळे धारण केलेले मुखवटे गळून पडतात. नव्हे, ते पाडावेच लागतात. आणि यानंतर ज्या वेळेला हे मुखवटे गळून पडतात त्यावेळी एक निकोप मन समोर येतं. आणि आपण सगळ्या गोष्टी मान्य करायला लागतो. कारण ह्यानंतर मृत्यू नावाचा एक उंबरठा असतो. ह्या मृत्यू नावाचा उंबरठा आपण कधी ओलांडून पलीकडल्या जगात जाईल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पाली फुटणार, हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे हे शाश्वत सत्य मान्य करावं लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्याचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो. आणि आपलं एक विभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्याच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दात क्षितिज काय पण आभाळाचं, शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चाललेल्या चिहुरूर असली तरी शेवटापर्यंत एक सुरुवातही असते. आपल्यालाही पुढे नेणारी नात्याची वीण ही अशीच घट्ट असते, घट्ट पकडून ठेवणारी.
ज्यावेळेला मृत्यू नावाचा उंबरठा ओलांडून आपण पलीकडे जातो, जावं लागतं, हे शाश्वत सत्य आहे. कारण पिकलेलं पान हे गळणारच आणि पिकलेल्या पानाच्या जागी नवीन अंकुर फुटणार हे सत्य आहे. म्हणून या उंबरठ्यावर जेव्हा मी येऊन थांबतो, प्रवासाचा निर्णायक क्षण असतो. एक अभिन्न असं आपलं नातं तयार होतं, नात्याच्या पलीकडे जाणार, ज्याला शब्दाचं क्षितिजच काय, पण शब्दाचं आभाळही अपुरं पडेल. क्षितिज म्हणजे काय की ज्या ठिकाणी आकाश पृथ्वीला टेकल्यासारखं वाटतं असा भास होतो, त्याला क्षितिज म्हणतो. आपण भूगोलामध्ये या गोष्टी शिकतो. आपल्या हातून काहीतरी निसटत चालल्याची एक जाणीव मनाला होते, एक हुरून मनाला लागते आणि शेवटामध्ये एक सुरुवात असते. ज्या वेळेला एखादी शेवट असतो ना, तिथे एक नवीन सुरुवात असते. आपल्याला पुढे नेणारी नात्याची वीण ही अशीच असते, माणसाला घट्ट पकडून ठेवणारी. म्हणून आयुष्यामध्ये आनंदानं जगायचं असेल, सुखानं जगायचं असेल, मृत्यू माझा अटळ आहे मला माहीत आहे, या जीवनाचा मला आनंद घ्यायचा असेल, तर माणसाने प्रत्येक नातं प्रेमाने, निष्ठेनं, प्रामाणिकपणे जपलं पाहिजे. आणि म्हणूनच जर आम्ही अशी नाती जपलो तर जीवनाचा आनंद आपल्याला घेता येतो. म्हणून अनेक नात्यांचे दाखले इतिहासामध्ये दिले जातात. काही गुरु शिष्याचे नाते, बहीण भावाचं राम आणि लक्ष्मणांचं नातं, हे नातं जरी राम लक्ष्मण जरी गेले तरी ते नातं अजूनही या जगामध्ये कायम आहे. गुरु शिष्याचं नातं, मित्राचं नातं, लेकरांचं नातं, आईचं आणि लेकरांचं नातं, असे अनेक नाते आपल्या पाऊल खुणा ठेवून ती माणसं जरी गेली तरी त्यांनी निर्माण केलेल्या नात्यांच्या पाऊल खुणा या ठिकाणी त्या शाश्वत ठेवून गेलेल्या आहेत. आणि अशाच नात्यांचा वारसा घेऊन, अशाच नात्यांना आठवून आपल्याला आपला जीवनक्रम व्यतीत करायचं असतं. प्रत्येक नातं जपायचं असतं, भक्कमपणे, निश्चितपणे, प्रामाणिकपणे. धन्यवाद.